या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स. सत्यरतन, नाशिक वेस्ट, सिन्नर, नाशिक. प्रोप्रायटर राहुल भावसार. मोबाईल क्रमांक 8308 46 11 11 91 75 23 67 08. वर्षातील सर्वात मोठी रात्र म्हणजे 22 डिसेंबर. या दिवशी दैनिक दिव्य मराठीने आयोजित केलेल्या नाईट वॉकमध्ये सिन्नर शहरातील कामगार, व्यापारी, उद्योजक, वकील, डॉक्टर, गृहिणी, विद्यार्थी अशा हजारो महिलांनी सहभाग घेऊन स्त्री शक्तीचा जागर करण्यात आला. यावेळी महिलांनी स्त्रियांवरील होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध विविध प्रकारे जनजागृती केली. दैनिक दिव्य मराठी या समूहाच्या वतीने हा उपक्रम राज्यभरात राबवला. वर्षातील सर्वात मोठी रात्र ही 22 डिसेंबर रोजी असते. त्याच रात्री रातरागिणी हा उपक्रम राबविण्यात आला. त्यात असंख्य महिलांच्या समूहाने सिन्नर शहरात नाईट वॉक केला. या अभियानाची सुरुवात शहरातील वायवेस परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून करण्यात आली. पोलीस प्रशासनासह या अभियानात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिला जसे व्यापारी, डॉक्टर, कामगार, वकील, राजकीय, गृहिणी, विद्यार्थिनी आदींचा सहभाग हा लक्षणीय असा होता. यावेळी पथनाट्य, कविता, पोवाडे आदींच्या माध्यमातून जनजागृती देखील करण्यात येत होती. या नाईट वॉकमध्ये विविध घोषणांनी आसमंत दणाणून सोडण्यात आला. यात फुगड्या, गाणी, भजने आणि संवादातून महिलांनी आपापल्यातील आत्मविश्वासाचे दर्शन घडविले. सदरचा नाईट वॉक वायवेस, शिवाजी चौक, सिन्नर सार्वजनिक वाचनालय, महालक्ष्मी रोड, लाल चौक, शिंपी गल्ली, नवा पूल, नेहरू चौक मार्गे महात्मा फुले पुतळ्याजवळ येऊन राष्ट्रगीताने या उपक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी अनेकांनी SN न्यूजशी संवाद साधत उपक्रमाबाबत आपले मत व्यक्त केले. SN न्यूजसाठी अक्षय गायकवाडसह ताराचंद रूप होते. पत्रकार, अनेक सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, अध्यक्ष तसेच राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सदस्य यांचे मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करते. महिलांच्या संदर्भात या अतिशय महत्त्वपूर्ण अशा उपक्रमाबद्दल मी आपणा सर्वांच्या वतीने दैनिक दिव्य मराठीचे अभिनंदन करते व आभार मानते. सर्वांनी जोरात टाळ्यांच्या कडकडामध्ये गजरामध्ये उपक्रमाचे स्वागत करावे असे मी सर्वांना विनंती करते. 22 डिसेंबर ही वर्षामधली सर्वात मोठी रात्र असते. या रात्री आपण नाईट वॉकच्या माध्यमातून मौन सोडू, चला बोलू, अन्यायाचा प्रतिकार करू या दैनिक दिव्य मराठीच्या अभियानाअंतर्गत आज महिला शक्ती आजच्या रात्री नाईट वॉक करून रातरागिणी, रणरागिणी बनणार आहे. पण त्याही पेक्षा आम्ही आता आत्मनिर्भर होणार, स्वरक्षणासाठी सज्ज होत आहोत. तसेच आम्ही आता अंधाराला, रात्रीला, काळोखाला घाबरत नाही हे दाखवून देणार आहोत. हैदराबादची महिला डॉक्टर प्रियंका रेड्डी हिचा बलात्कार करून निर्घृणपणे खून करण्यात आला. या घटनेनंतर संपूर्ण भारतात असंतोषाचा भडका उडाला. अत्यंत पाशवी वृत्तीने तिच्यावर अत्याचार झाला. संपूर्ण भारतामध्ये दररोज विनयभंग, अत्याचार, बलात्कार हे होतच असतात. अभागी अशा 5 वर्षाच्या मुलीपासून 60 वर्षाच्या म्हातारीपर्यंत अत्याचार होत असतात, बलात्कार होत असतात आणि हे सर्व आपण हताशपणे पाहत असतो. समाजाच्या दृष्टीने अतिशय घृणास्पद, निंदनीय, हिणकस असे हे दृश्य आहे. गर्भावस्थेपासून मरेपर्यंत स्त्रीवर अत्याचारच होत असतात. स्त्री भ्रूण हत्येपासून तर त्याची सुरुवातच होती. महाराष्ट्रामध्ये काही वर्षापूर्वी कोपर्डीचे हत्याकांड झाले हे तुम्हाला सर्वांना माहितीच आहे. दिवसेंदिवस हे प्रमाण वाढतच आहे. कमी होण्याच्या ऐवजी ते वाढतच आहे. स्त्री म्हणजे फक्त भोग घेण्याची वस्तू नसून भोग देण्याची वस्तू म्हणून पाहिले जाते. ती नराधमाच्या वासनेचा शिकार होत आहे. कायद्याच्या चौकटीत आरोपींना पकडलेही जाते, त्यांना शिक्षाही केली जाते. पण त्याच्यामध्ये महिने निघून जातात, वर्षानुवर्ष निघून जातात. त्याच्यामुळे महिलांना, त्यांच्या नातेवाईकांना खूप काळाने न्याय मिळतो. त्यामध्ये त्यांची फरफट तर खूपच होत राहते. नमस्कार. आज 22 डिसेंबर वर्षभरातलं सर्वात मोठी रात्र म्हणून सर्वत्र गणल्या जाते. या सर्वात मोठ्या रात्रीचं औचित्य साधून दिव्य मराठी या वृत्तपत्र समुदायानं एक पुढाकार घेतला आणि अंधारावरती मात करू आणि महिलांच्या हक्कासाठी, न्यायासाठी साधारणतः आपण एक रॅली शहरभरामधनं अंधारामधून आपण काढूया या उद्देशानं आज सिन्नर नगर परिषद
त्याचबरोबर दिव्य मराठी वृत्तपत्र समुदाय शहरामधील मुख्य मंडळे जसे लायन्स क्लब असेल किंवा इतर मंडळं आहेत त्यांच्या माध्यमातून आज सिन्नर शहरातल्या सबंध महिला वर्गांनी एकत्र रस्त्यावर येऊन आज मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी चला बोलू मौन सोडू या उद्घोषानं आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यापर्यंत जे या जयघोषाच्या नारे देत आज महिला रस्त्यावरती येऊन निषेध आणि आनंद साजरा करत आहेत. दिव्य मराठीतर्फे आयोजित हा रातरागिणींचा निर्भया नाईट वॉक या कार्यक्रमासाठी आम्ही सर्व खूप उत्साहाने सगळ्या पूर्ण सिन्नर शहरातील सर्व महिला, आदर्श महिला, वेगवेगळ्या ग्रुपमधील महिला इथे जमल्या आणि नारी शक्तीचा जो त्यांनी मोठा असा प्रतिसाद दिला तर तो पाहून खरंच आत एक स्फूर्ती संचारली असं वाटतंय आणि खूप छान कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल दिव्य मराठीच्या सर्व मेंबर्सना खूप खूप धन्यवाद आणि असाच कार्यक्रम घेत राहू आणि आमच्या नारी शक्तीमध्ये कॉन्फिडन्स वाढवत राहा. आजचा दिव्य मराठीचा जो उपक्रम जो साजरा करायचा होता त्याच्यामध्ये सर्व महिलांनी चांगला सहभाग दिला. सर्व जाती धर्माच्या महिला एकत्र येऊन महिलांनी रॅलीमध्ये सहभाग घेतला. ही रॅली आंबेडकर पुतळ्यापासून सुरुवात केली होती तर महात्मा ज्योतिबा फुले इथे या रॅलीचा समारोप झाला. या रॅलीची सुरुवात सर्व क्षेत्रातल्या ज्या मोठ्या पदाधिकारी महिला होत्या, डॉक्टर, ॲडव्होकेट, आमच्या बचत गटाच्या ज्या शहरस्तरीय उन्नती शहरस्तरीयचे अध्यक्ष मी स्वतः होते आणि अजून पदाधिकारी महिला होत्या. यांनी सगळ्यांनी या कार्यक्रमाची सुरुवात केली. या कार्यक्रमात सगळ्यांनी चांगला सहभाग नोंदवला. या कार्यक्रमामध्ये कोणी जातीभेद केला नाही किंवा कोणालाही काही भावना दुखावल्या जातील असं काही या रॅलीमध्ये काही अशा काही घटना घडल्या नाही आणि ह्या रॅली खूप चांगल्या प्रकारे पार पडली आणि ह्या रॅलीमध्ये कॉलेजच्या ज्या मुली होत्या त्यांनी पथनाट्य सादर केले आणि ज्या बचत गटाच्या महिला होत्या त्यांनी पण ह्या रॅलीमध्ये सुरुवातीला पथनाट्य सादर केलं आणि ह्या रॅलीची सुरुवात चांगल्या प्रकारे केली आणि ही रॅली चांगल्या प्रकारे पार पाडली. मी महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय या ठिकाणी कार्यरत असून आमचा मुलींचा संघ या ठिकाणी आम्ही आणलेला होता. माझ्यासोबत या झगडे मॅडम आहेत आणि आम्ही मुलींनी एक पथनाट्य सादर केलं निर्भया प्रकरणावरती. आजचा हा रातरागिणी कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट दर्जाचा या ठिकाणी पार पडलेला आहे आणि मला सांगायचं असं आहे की आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमच्या सिन्नर तालुक्यामध्ये जर अशी एखादी घटना जर घडली, एखाद्या मुलीवर अत्याचार जर घडले तर नक्कीच आम्ही सगळ्या महिला त्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहू आणि याची मी ग्वाही देते आणि नक्कीच या कार्यक्रमाचा चांगला प्रतिसाद या ठिकाणी सर्व महिलांनी दिलेला आहे. आणि माझे नाव स्नेहल अतुल झळके. आज जो दिव्य मराठीने रातरागिणी हा प्रोग्राम जो आज हा उपक्रम घेतलेला आहे हा अगदी स्तुत्य उपक्रम इथे झालेला आहे आणि या निमित्ताने सगळ्या महिला सहभागी झाल्या आणि या निमित्ताने हा रातरागिणीच्या उपक्रमामुळे आमच्या सगळ्या महिलांचं मनोधैर्य वाढलेलं आहे. त्यामुळे मी दिव्य मराठीचे आभार मानते. आज रविवार दिनांक 22 डिसेंबर 2019 रोजी दिव्य मराठी यांच्यातर्फे रातरागिणी म्हणजेच नाईट वॉक महिलांसाठी जो कार्यक्रम आयोजित केला होता त्यात आम्हाला सहभागी करून घेतल्याबद्दल धन्यवाद. देशात विविध ठिकाणी महिलांवर अत्याचाराच्या ज्या घटना घडल्या त्यामुळे समाज मनावरती काही परिणाम होत असतो, त्याचे पडसाद उमटत असतात. यातून महिलांना आत्मविश्वास मिळावा आणि ज्या अंधारामध्ये हे अत्याचार झाले ते अंधार भेदून टाकण्यासाठी महिलांना बळ मिळावं यासाठी दिव्य मराठीने रातरागिणी नावाचं एक अभियान हाती घेतलं. त्याची थीम होती मौन सोडू चला बोलू. कारण जेव्हा महिलांवरती अत्याचार होतात त्यावेळेला अत्याचार करणारे दूर राहतात आणि बंधनं मात्र महिलांवरच येतात. परंतु हे बंधनं झुगारून द्यायचे आणि अत्याचार करणारे जे कोणी आहेत त्यांना शासन दिलं पाहिजे आणि त्यासाठी महिलांनी पुढे सरसावलं पाहिजे
या हेतूने दिव्य मराठीने हे अभियान हाती घेतलं आणि जो 22 डिसेंबरची जी रात्र असते ती वर्षातील सर्वात मोठी रात्र असते. याच अंधाऱ्या रात्री अंधार भेदण्यासाठी महिलांनी एकत्र यावं आणि रात्रीच्या वेळी नाईट वॉक करावा अशी एक अफलातून कल्पना, आगळीवेगळी कल्पना दिव्य मराठीचे संपादक श्रीयुत संजय आवटे सर यांनी पुढे आणली. खरं म्हणजे रात्रीच्या वेळी महिलांनी बाहेर पडणं हे ग्रामीण भागामध्ये जरा अडचणीचं आहे की काय अशी एक शंका अनेक स्तरातून व्यक्त होत होती. परंतु दिव्य मराठीने आवाहन केलं. त्यासाठी अनेक महिलांच्या, अनेक संघटनांच्या, अनेक महिलांसाठी काम करणाऱ्या बचत गटांच्या आणि गृहिणींपासून तर अगदी उद्योजिकापर्यंत, कष्टकऱ्यांपासून तर डॉक्टर वकिलांपर्यंत अनेक स्तरातल्या महिलांशी संपर्क केल्यावरती महिलांनी जो उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्याचा आविष्कार आज 22 तारखेच्या रात्री सिन्नर येथे झालेल्या नाईट वॉकमधून दिसलं. खरं म्हणजे सिन्नरमध्ये आम्हाला अपेक्षित होत्या 500 महिला, परंतु 1500 ते 2000 एवढ्या मोठ्या संख्येने अगदी 70 वर्ष 75 वर्षाच्या वृद्धेपासून तर अगदी 12-13 वर्षाच्या विद्यार्थिनींपर्यंत विविध वयोगटातील आणि विविध स्तरातील महिलांनी या उपक्रमासाठी धाव घेतली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून सुरू झालेला नाईट वॉक वेगवेगळ्या गगनभेदी घोषणा देत, महिला शक्तीचा जयकार करत आणि मौन सोडू चला बोलू असे म्हणत वेगवेगळी पथनाट्य सादर करत आपल्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याजवळ आला. त्या ठिकाणी पथनाट्य झाली, कविता झाल्या, त्यानंतर पोवाडे झाले आणि महिला एक प्रेरणा घेऊन या उपक्रमाद्वारे आपापल्या घरी गेल्या. राष्ट्रगीत गाऊन या कार्यक्रमाची सांगता झाली. श्री संजय आवटे सर यांनी आजच्या दिव्य मराठीमधून जी अंधार भेदण्यासाठी महिला पुढे सरसावल्याची आणि या पाठीमागच्या असलेल्या एक संकल्पनेची जी एक आज अग्रलेखाद्वारे जी कल्पना व्यक्त केली होती, भूमिका मांडली होती, ती भूमिका डॉक्टर सुजाता लोहरकर यांनी सुरुवातीला प्रास्ताविकात मांडली आणि तेव्हापासून मशाल प्रज्वलित करून सुरू झालेला हा उपक्रम कमालीचा यशस्वी झाला आणि संपूर्ण सिन्नरकरांवरती त्याचा एक चांगला प्रभाव आणि चांगल्या प्रतिक्रिया दिसून आल्या.